स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ ए मॅट्रिक्स आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स पाहिले. नेक्स्ट एक्झाम्पल इज थेरोटिकल एक्झाम्पल विच इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल बट वी हॅव टू नो दॅट. जय अँड राम आर टू फ्रेंड्स. अशा टाईपची जी एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामधली डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेसमधली ही एवढी काही जास्त विचारली जात नाही. ही प्रॅक्टिकलसाठी वगैरे असतात, तुम्हाला एक्झाम्पल्स थेरीसाठी वगैरे विचारली जाणार नाहीत, तरी पण माहीत असावं म्हणून हे एक्झाम्पल घेऊया आपण. जय अँड राम आर टू फ्रेंड्स इन अ क्लास. जय वॉन्टेड टू बाय 4 पेन्स अँड राम 8 notebooks. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. Ram wanted to buy 5 pens and 12 notebooks. Both of them went to a shop. The price of a pen and a notebook which they have selected was rupees 6 and 10. Then using matrix multiplication, find the amount required from each one of them. बघा, जय आणि राम दोन फ्रेंड्स आहेत. जयला 4 पेन अँड 8 नोटबुक पाहिजेत. 4 पेन अँड 8 नोटबुक हे कोणाला हवं आहे? जयला. आणि राम वॉन्टेड टू बाय 5 पेन अँड हाऊ मेनी नोटबुक्स? 12 notebooks. Who? Ram. Okay. Now, the price of a pen and a notebook which they have selected was rupees 6. म्हणजे एका पेनची प्राइस 6 रुपीज आहे, एका नोटबुकची प्राइस 10 रुपीज आहे. आपण इझिली सुद्धा हे काढू शकतोय. या 4ला 6नी मल्टिप्लाय केलं, 8ला 10नी मल्टिप्लाय केलं, दोन्हीची ॲडिशन म्हणजे जेची अमाऊंट झाली. 5ला 6नी मल्टिप्लाय केलं, 12ला 10नी मल्टिप्लाय केलं, दोन्हीची अमाऊंट म्हणजे ॲडिशन केली तर रामची. असं काढू शकतोय आपण बाय डायरेक्ट. पण त्यांनी काय सांगितलं? युझिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय दिलं आहे? युझिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वी हॅव टू फाइंड द अमाऊंट रिक्वायर्ड फ्रॉम ईच वन ऑफ देम. आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा इथे यूज करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, जे नंबर ऑफ पेन्स और नंबर ऑफ नोटबुक्स जे त्यांना घ्यायचे आहेत त्याचा एक मॅट्रिक्स तयार करूया. सपोज here A is a matrix. Here A is a matrix. What is that? A is equal to, आपण अरेंजमेंट कशी केली पेन आणि नोटबुक मध्ये? 4, 8, 5 आणि 12. कळालं? जय साठी वेगळी अमाऊंट, राम साठी वेगळी अमाऊंट, ती एका मॅट्रिक्स मध्ये सेट केली. दिस इज मॅट्रिक्स A. नाउ सपोज देयर इज अ मॅट्रिक्स B. Amount of 1 pen which is 6 and amount of 1 notebook which is 10. आता हे 6 आणि 10 हॉरिझॉन्टली लिहायचं का व्हर्टिकली लिहायचं? हे कशावरून ठरवायचं? तर हे याच्यावरून ठरवायचं, कारण आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वापरायचं आहे. आपल्याला अमाऊंट काढायची आहे, म्हणजे या अमाऊंटनी एका अमाऊंटनी आपल्याला या टोटल मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ए बी काढला पाहिजे. ए बी काढण्यासाठी आधी ए बी व्हॅलिड होतोय का नाही हे आपल्याला आधी चेक केलं पाहिजे. इट इज कन्फर्मेबल फॉर प्रोडक्ट हे चेक केलं पाहिजे. हे कसं होणार? याची ऑर्डर 2/2 आहे, बरोबर? तर याची ऑर्डर किती यायला पाहिजे? इथं 2 आहे म्हणजे इथं 2च यायला पाहिजे. म्हणजे याची ऑर्डर 2/1 यायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. सो B is equal to what? 6 and 10. B is equal to काय? 6 and 10. 6 is the amount of 1 pen and 10 is the amount of 1 notebook. This is number of pens, number of notebooks. Pen and notebook. Now the amount required
from each one of them is equal to AB. जर आपण दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला ते दोन्हीची अमाउंट मिळेल इज इक्वल टू AB. देन व्हॉट इज A? A इज 4, 8, 5, 12. What is B? B is 6, 10. Multiplication करा. After multiplication we will get matrix 2 by 1 because it is 2 by 2. हा 2 by 1 आहे म्हणजे येणारा मॅट्रिक्स 2 by 1 ऑर्डरचा असणार आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 6 into 4 24 plus 8 into 10 80 5 into 6 30 plus 12 into 10 120. So which is equal to 104 and 150. So Jay require an amount of 104 and Ram require an amount of 150. म्हणजे जयला 4 पेन आणि 8 नोटबुक घेण्यासाठी किती पैसे लागतील 104 रुपीज अँड रामला 6 पेन आणि 6 पेन अँड 10 नोटबुक्स घेण्यासाठी किती अमाऊंट लागेल 150. अगदी डायरेक्ट एक्झाम्पल आहे. मॅट्रिक्स केवढे पेन आणि नोटबुक लागणार आहे त्याचा मॅट्रिक्स करायचा. अमाऊंटचा एका पेन आणि एका नोटबुकच्या अमाऊंटचा एक मॅट्रिक्स केला. त्यांनी याला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर येणारी अमाऊंट ती म्हणजे त्यांची टोटल अमाऊंट असणार आहे. अशा पद्धतीचं हे एक एक्झाम्पल आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल प्रॅक्टिकलला विचारलं जातं. सो थेरीसाठी हे विचारलं जाणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड XYZ. फाइंड XYZ if 3 into bracket 2 0 0 2 2 2 plus minus 4 into bracket 1 1 minus 1 2 3 1 into matrix 1 2 is equal to matrix x minus 3 y minus 1 and 2 z. Okay. सो दिस इज एक्झाम्पल. आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे आणि XYZ ची व्हॅल्यू काढायची आहे. सो सॉल्व्ह करूया. LHS सगळी सॉल्व्ह करून घेऊया. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण. त्या पद्धतीने आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं पाहिजे 4 नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं पाहिजे. ते आधी करूया. 3 नी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं काय मिळेल आपल्याला बघा. 3 नी मल्टिप्लाय केलं 6 0 0 6 6 6. 3 नी each and every element of matrix we multiply each and every element of this matrix. Minus 4 नी मल्टिप्लाय करूया 4 4 minus 4 8 12 4 and 1 and 2 this matrix is as it is and also RHS also as it is. X minus 3 y minus 1 2 z. Now subtraction. We will make the subtraction. 6 minus 4 which is 2. 0 minus 4 which is minus 4. 0 minus minus get plus. So it is plus 4. 6 minus 8 that is minus 2. Then 6 minus 12 this is minus 6. 6 minus 4 which is 2. Into 1 by 2 which is equal to x minus 3 y minus 1 and 2z. Okay. Then next multiply करूया याचं मल्टिप्लिकेशन. हा आहे 3 by 2 ऑर्डर. हा आहे 2 by 1. So we will get 3 by 1 order matrix.
So first row, first column, 2 into 2, 2, and minus 4 into 2, that is minus 8. 2 minus 8. Okay. 2 into 2, 2, minus 4 into 2, minus 8. Now second row column, 4 into 1, 4, minus 2 into 2, minus 4. Then next, minus 6 into 1, minus 6, and 2 into 2, plus 4, which is equal to RHS as it is x minus 3, y minus 1, and 2, z. Okay. Then this matrix simplify, that is minus 6, 0, minus 2, which is equal to x minus 3, y minus 1, and 2z. By equality of matrices, we equal each and every element. So x minus 3 is equal to minus 6. That gives x is equal to, हे minus 3 एकाच्या साईडला गेलं plus 3 होईल, minus 6 plus 3, which is equal to minus 3. This is the value of x. Then second, y minus 1 is equal to 0. That gives y is equal to 1. And third, 2z is equal to minus 2. That gives z is equal to, multiply आहे 2 divide होईल, is equal to minus 1. So x is equal to minus 3, y is equal to 1, and z is equal to minus 1. This is the value of x, y, and z. So here we complete our exercise which 4.6. इथं आपला 4.6 एक्झरसाइज झालाय. सगळे एक्झाम्पल्स घेणं शक्य नाही. रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ती सिमिलर टाईपची आहेत, ती तुम्ही सॉल्व करू शकताय आणि सॉल्व करा. 4.6 मधली राहिलेली एक्झाम्पल सॉल्व करा. प्रॅक्टिस करा. परत एकदा सांगते, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट्स येणार नाही. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची ॲक्युरसी येईल त्याच्यामध्ये. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट इज properties of a transpose of a matrix. Properties of transpose of a matrix. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टी याच्या आधी आपण, ट्रान्सपोज म्हणजे काय हे याच्या आधी आपण पाहिले. हां, सपोज एखादा मॅट्रिक्स असेल ए, इट इज 2 1 3 4 1 6. सो व्हॉट इज ए ट्रान्सपोज? ए ट्रान्सपोज मीन्स वी इंटरचेंज रो बाय कॉलम. फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलमला लिहिला, दॅट इज 2 1 3. सेकंड रो आहे तो सेकंड कॉलमला लिहिला 4 1 6. दिस इज ट्रान्सपोज. जेवढे रो मध्ये एलिमेंट आहेत ते काय करतो, त्या पर्टिक्युलर कॉलमला चेंज करतो. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोज. आता त्या ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टी काय आहेत ते आपण बघणार आहोत. या ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. जेई आणि नीटसाठी या ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टीज तुम्हाला लागतात. हे तुम्हाला याच्या आधी पण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज आणि ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टीज, या दोन प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला जेई आणि सीईटीसाठी, नॉट अ नीट, जेई सीईटीसाठी. या दोन्ही प्रॉपर्टी याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला आहेत, MCQ तुम्हाला याचे आहेत, त्यामुळे प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. सो फर्स्ट प्रॉपर्टी, व्हॉट इज ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज विच इज इक्वल टू ए. ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. एचं आपण जर 2 टाइम्स ट्रान्सपोज केलं तर आपल्याला ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो, दॅट इज ए. याच्यावरचं एक्झाम्पल आपण पाहिले. नाव नेक्स्ट इज सेकंड प्रॉपर्टी इज के ए ट्रान्सपोज, के इंटू ए ब्रॅकेट ट्रान्सपोज.
Suppose there is a constant multiply by any matrix A and if we get transpose of that, so we will get K as it is A transpose. जर आपण हा ब्रॅकेट सॉल्व केला तर आपल्याला K कॉन्स्टंट टर्म तशीच मिळते आणि A चा ट्रान्सपोज मिळतो. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. ही प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाची आहे. CET JEEची काही अशी एक्झाम्पल्स असतात JEEची, म्हणजे अशा टाईपच्या टर्म्स वगैरे तुम्हाला विचारले जातात, म्हणजे 3 किंवा 2A समजा एखादा मॅट्रिक्स असेल 2A raised to 6 फाइंड द ट्रान्सपोज ऑफ दॅट. 2A raised to 6 we have to find the transpose of that. So for that we have to find its transpose. मग याचा ट्रान्सपोज म्हणजे या प्रॉपर्टीनुसार काय येणार 2 raised to 6 and A raised to 6, right? So here 2 raised to 6 A raised to 6 is transpose. So 2 raised to 6 constant term we will get outside and A raised to 6 and its transpose. म्हणजे फक्त आपण एवढं जरी फाइंड आउट केलं तरी चालतं. अशा टाईपचे बरेचसे कॉम्प्लिकेटेड टर्म्स आहेत तुम्हाला JEE मध्ये, त्यासाठी ही तुम्हाला प्रॉपर्टी लागते. दिस इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. देन थर्ड इज A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. सपोज A plus B आणि त्या दोन्हीची ॲडिशन केली आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला तर तो ट्रान्सपोज आहे तो दोन्ही A आणि B साठी स्प्लिट होऊ शकतो, म्हणजे A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आपण लिहू शकतो. ट्रान्सपोज आहे ते ब्रॅकेटवरती ॲडिशनवरती सेपरेट होऊ शकतो. हे ॲडिशनच्या बाबतीत झालं. देन व्हॉट इज अबाउट मल्टिप्लिकेशन. सपोज देयर इज अ AB मॅट्रिक्स अँड यू हॅव टू गेट इट्स ट्रान्सपोज, देन इट इज इक्वल टू B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. हियर वी चेंज द ऑर्डर. B ट्रान्सपोज आणि A ट्रान्सपोज. AB नाही इथं, जसं इथं AB आहे तसं इथं AB नाही आहे, BA ट्रान्सपोज आहे ट्रान्सपोज. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फिफ्थ, ही तुम्ही पाहिली आहे मी तुम्हाला सांगितली आहे. पण सपोज A इज इक्वल टू A ट्रान्सपोज, जर तो मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज दोन्ही जर सेम असतील देन A इज सिमेट्रिक. A हा मॅट्रिक्स कसला असतो सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. आणि नेक्स्ट बघितली प्रॉपर्टी A इज इक्वल टू मायनस ऑफ A ट्रान्सपोज जर असेल देन A इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A हा कसला असतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देन नेक्स्ट इज इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता यातच आहे, यातच टर्म आहे बघा. सपोज A हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, देन A plus A transpose is symmetric. A हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर A आणि A ट्रान्सपोज या दोन्हीची ॲडिशन पण काय असते सिमेट्रिक असते. अँड A मायनस A ट्रान्सपोज इज काय असतं स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक हे लक्षात ठेवा, ही पण प्रॉपर्टी लागते तुम्हाला. A समजा स्क्वेअर मॅट्रिक्स दिला असेल तुम्हाला तर त्याचा ट्रान्सपोज घेतला आणि तो मॅट्रिक्स त्याच्यामध्ये ॲड केला तर येणारा मॅट्रिक्स कसा असतो सिमेट्रिक असतो. आणि जर सबस्ट्रॅक्शन केली तर येणारा मॅट्रिक्स कसा असतो स्क्यू सिमेट्रिक असतो. ही प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाची आहे JEEसाठी आणि CEसाठी. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणा किंवा नोट म्हणा, दॅट इज समजा A हा जर एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, सपोज देयर इज अ मॅट्रिक्स A which is a square matrix. मॅट्रिक्स आहे आणि याची अरेंजमेंट आपल्याला स्क्यू सिमेट्रिक आणि सिमेट्रिक या दोन मॅट्रिसेसच्या ॲडिशनमध्ये करायचे. समजा बघा मी काय म्हणते, समजा एखादा मॅट्रिक्स आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक दोन्हीच्या ॲडिशनमध्ये. माझ्याजवळ कुठलाही मॅट्रिक्स आहे, समजा माझ्याजवळ एक मॅट्रिक्स आहे 4 2 1/2 6 आणि मी सांगितलं मला हा मॅट्रिक्स पाहिजे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. त्यातले हा मॅट्रिक्स असा मॅट्रिक्सची दोनची ॲडिशन यायला पाहिजे की तो सिमेट्रिक आहे आणि स्क्यू सिमेट्रिक आहे. अशी जर ॲडिशन यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं बघा.
A is a square matrix, then A is expressed as a symmetric and skew, expressed as a sum of symmetric and skew symmetric matrices. तर A हा मॅट्रिक्स आहे तो सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. व्हॉट इज दॅट? A इज इक्वल टू 1/2 ऑफ A प्लस A ट्रान्सपोज and plus 1/2 of A minus A transpose. A is equal to 1/2 of A plus A transpose plus 1/2 of A minus A transpose. लास्ट जी प्रॉपर्टी बघितली त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? A plus A transpose हा सिमेट्रिक असतो, A minus A transpose हा स्क्यू सिमेट्रिक असतो. म्हणजे A is equal to half of A plus A transpose. सिमेट्रिकला स्केलरने मल्टिप्लाय केलं तर सिमेट्रिकच मिळणार आहे. स्क्यू सिमेट्रिकला स्केलरने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, स्क्यू सिमेट्रिकच मिळणार आहे. बरोबर? म्हणजे ए हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकच्या ॲडिशन मध्ये आपण एक्सप्रेस केला. हे कशासाठी लागतं? हे तुम्हाला जेई मध्ये एखादे मॅट्रिक्स दिला असेल आणि त्याचं तुम्हाला एक्सटेन्शन करायचं आहे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकच्या फॉर्ममध्ये, त्यासाठी ही प्रॉपर्टी तुम्हाला लागते. आणि याच्यावरचे एक्झाम्पल्स पण आहेत आपल्याला. एखादा मॅट्रिक्स दिला जातो, ए हा मॅट्रिक्स दिला जातो आणि एक्सप्रेस करा हा मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्स कॅन बी एक्सप्रेस्ड, राईट द गिवन मॅट्रिक्स इन एक्सप्रेशन ऑफ सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस. घेणार आहोत आपण त्या टाईपचे एक्झाम्पल्स. अशाच टाईपची जर एक्झाम्पल्स आली तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट? ए इज इक्वल टू हाफ ऑफ ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस हाफ ऑफ ए मायनस ए ट्रान्सपोज. ए ची व्हॅल्यू हाफ ऑफ ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस हाफ ऑफ ए मायनस ए ट्रान्सपोज अशी असते. त्यातला ए प्लस ए ट्रान्सपोज म्हणजे सिमेट्रिक आणि ए मायनस ए ट्रान्सपोज म्हणजे स्क्यू सिमेट्रिक. अशा पद्धतीच्या या काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. कशाच्या? ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला दोन लक्षात ठेवायला सांगितले, प्रोडक्टची प्रॉपर्टीज आणि मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टीज. नाउ नेक्स्ट 4.7 एक्सरसाइज एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत, त्यामुळे एक्झाम्पल आपण जी डिफिकल्ट आहेत ती घेणार आहोत. एक्झाम्पल यातली एक्झाम्पल्स काही बऱ्यापैकी अशी एक्झाम्पल आहेत तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, सो फाइंड अ ट्रान्सपोज, फाइंड ए ट्रान्सपोज. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड ए ट्रान्सपोज वेर A is equal to 2 minus 6 1 minus 4 0 5. So its solution here, A is equal to 2 minus 6 1 minus 4 0 5. So what is A transpose? A transpose ला काय करतो आपण? रो आहे ती कॉलमला घ्यायची. सो फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलमला घेतली म्हणजे 2 minus 6 1. सेकंड रो आहे ती सेकंड कॉलमला लिहिली minus 4 0 5. दिस इज व्हॅल्यू. एक मार्कचं एक्झाम्पल आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, next example, if A is equal to if A is equal to 1 2 minus 5 2 minus 3 4 minus 5 4 9, then prove that 3A transpose is equal to 3A transpose. ही प्रॉपर्टी बघा के वाली आली, के इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू के ए ट्रान्सपोज. आपण त्याचे प्रूफ बघतोय बघा. सपोज ए इज इक्वल टू एलएचएस काढूया आधी. एलएचएस काय आहे आपली ब्रॅकेटमध्ये, एलएचएस लिहून घेऊया. व्हॉट इज एलएचएस? 3A ट्रान्सपोज. सो ब्रॅकेट आहे तसा लिहिला, 3 आहे तसा. आता ए मॅट्रिक्स लिहून घेऊया. व्हॉट इज ए मॅट्रिक्स? 1 2 minus 5 2 minus 3 4 minus 5 4 9
अँड वी हॅव टू मेक इट्स ट्रान्सपोज. ब्रॅकेटचा ट्रान्सपोज आहे, मग आधी ब्रॅकेट सॉल्व केला पाहिजे आपल्याला. 3 ने आधी मल्टिप्लाय करून घेऊया. काय मिळेल बघा. 3 6 minus 15 6 minus 9 12 minus 15 12 27 and its transpose. काय मिळेल आपल्याला ट्रान्सपोज घेतल्यानंतर. ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय करायचं. फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलमला 3 6 minus 15. सेकंड रो आहे ती सेकंड कॉलमला 6 minus 9 12. थर्ड रो आहे ती थर्ड कॉलमला minus 15 12 27. ही आहे आपली LHS. नाव RHS 3A transpose. 3 as it is. What is A? 1 2 minus 5 2 minus 3 4 minus 5 4 9 and bracket transpose. इथं काय आता ब्रॅकेट वगैरे नाही आहे, त्यामुळे आधी ट्रान्सपोज काढून घ्यायचा आणि नंतर 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 ट्रान्सपोज करून घेतला 1 2 minus 5. सेकंड रो सेकंड कॉलमला 2 minus 3 4. थर्ड रो थर्ड कॉलमला minus 5 4 9. ट्रान्सपोज काढून घेतला. नाव okay, now we multiply by 3. 3 ने multiply करूया. What we will get? 3 6 minus 15 6 minus 9 12 minus 15 12 and 27. दोन्ही जर LHS आणि RHS तुम्ही जर चेक केले तर LHS इज इक्वल टू RHS आहे. सो 3A ट्रान्सपोज इज इक्वल टू 3A ट्रान्सपोज. सो दिस इज अवर एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये काय वेगळं दिसतंय तर मग अशी मी एक काही सेकंदासाठी पॉज घेतला तर याच्यामध्ये काय आहे बघा. डायगोनल मॅट्रिक्स जर सोडले तर करस्पॉन्डिंग नॉन डायगोनल मॅट्रिक्स बघा सेम आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स कसला आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. सो दिलेला मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे. तर सिमेट्रिक मॅट्रिक्स शक्यतो असेल तर ती प्रॉपर्टी सॅटिस्फाय म्हणजे सगळ्याच मॅट्रायसिसला होते प्रॉपर्टी सॅटिस्फाय. पण इथं सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे सो डेफिनेटली ही सॅटिस्फाय झालीच पाहिजे. ठीक आहे. सो दिस इज अवर एक्झाम्पल ऑन ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. आय होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर. हे आज झालेल्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत. त्यातली महत्त्वाची प्रॉपर्टी कुठली. A प्लस A ट्रान्सपोज हा सिमेट्रिक असेल. A मायनस A ट्रान्सपोज हा स्क्यू सिमेट्रिक असेल. जर एखादा मॅट्रिक्स असेल A त्याचं सम ऑफ सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकमध्ये करू शकतो. दॅट इज हाफ ऑफ A प्लस A ट्रान्सपोज प्लस हाफ ऑफ A मायनस A ट्रान्सपोज. या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. एक्झाम्पल्स घेतली. त्यानंतर एक थेरॉटिकल एक्झाम्पल घेतलं जय आणि रामचं. दिस इज नॉट व्हेरी तो ते एक्झाम्पल आहे ते एक म्हणजे इम्पॉर्टंट एवढं नाही आहे. तुम्ही ते जस्ट ओव्हरलुक जरी केलं तरी चालेल ते एक्झाम्पल. तुम्हाला प्रॅक्टिकलला असतात अशा टाईपचे एक्झाम्पल. थेरॉटिकल थेरीला नसणार आहेत. सो थँक्यू.